उरीमध्ये हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये शहीद जवान झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. काल भारतीय सैन्यानं पीओकेमध्ये घुसून आतंकवाद्यांना जे उत्तर दिलं त्याच्यानंतर देशात समाधानाची आणि आनंदाची लहर पाहायला मिळते. आता मी आहे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. हे असं स्कूल आहे जे देशात सर्वात पहिलं हिंदू मिलिटरी स्कूल होतं आणि आजही भारतीय सैन्यामध्ये वेगवेगळ्या अधिकार पदांवर या स्कूलमधले अनेक विद्यार्थी कार्यरत असल्याचं पाहायला मिळतंय. जशा देशातल्या लोकांच्या या हल्ल्यानंतरच्या प्रतिक्रिया आहे तसं या सगळ्या लोकांना काय वाटतंय हे जाणून घेण्यासाठी मी आता भोसलामध्ये आलेलो आहे आणि आपण बघू शकतोय भावी सगळे अधिकारी आणि सैनिक माझ्यासोबत आहेत आणि काही रिटायर्ड मेजर, कमांडर, ब्रिगेडियर साहेब सुद्धा आहेत. आपण या सगळ्यांशी चर्चा करणार आहोत. मी विद्यार्थ्यांपासून सुरुवात करेल. मला सांग, काय प्रतिक्रिया आहे तुझी ज्या पद्धतीचा हल्ला झाला होता आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं भारतानं उत्तर दिलंय? मैं एक सांगू इच्छितो की सर्वात प्रथम एक शेर आपकी ये जंग छिड़ी तो नामो निशान नहीं होगा, कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान नहीं होगा, ही कहावत आपल्या जवानांनी सिद्ध करून दाखवली आहे आणि असाच प्रतिसाद आमच्या जवानांचा आमचा पण आहे. आम्ही भविष्यात असंच काहीतरी करून दाखवू आणि आपल्या देशाला नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न करून पाकिस्तानला तो करार आहे जेव्हा किंवा त्यांनी जो अटॅक केला त्याचा असंच रिव्हेंज, असाच बदला आम्ही घेत राहू, एवढं सांगू इच्छितो. जय हिंद. ज्या प्रकारे उरीचा हल्ला झाला आणि भारताने त्यांना परत प्रतिक्रिया दिली तर आता त्यांचं असं म्हणणं आहे की तो आम्ही म्हणजे ते जे काही कॅम्प्स उडवले तर त्यांचं असं म्हणणं आहे की ते कॅम्प्स आमचे नव्हतेच. तर आम्ही जे भावी सैनिक आहोत आम्ही असंच प्रतिक्रिया देण्याची प्रयत्न करू त्यांना आणि सगळं सौम्यतेत घेऊन जसं आपल्या सैनिकांनी केलं तसंच आम्ही पण प्रयत्न करू. जय हिंद. माझं एवढंच म्हणणं आहे की हे उत्तर पाकिस्तानानं तर आहेच, पण हे उत्तर अशा लोकांना सुद्धा जे म्हणत होते की अच्छे दिन कब आएंगे, आणि मला एवढंच म्हणायचं सरकार बदललं आणि उत्तर हे बदललं. मला सांगा, तुम्ही कशा पद्धतीने बघतायत जनरल सिटीजन्स म्हणून की ज्या पद्धतीचे हल्ले होत आहे, आपण ज्या पद्धतीचं उत्तर देतो, आपण समाधानी आहात का? क्षत्रिय धर्माचं पालन करून पितृपक्षामध्ये नरबळी देऊन देशाने आपण तर्पण करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आपण जे केलेलं आहे ते आपण 50 वर्षापूर्वीपासून करायला हवं होतं. देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. जे चाललंय ते अगदी योग्य चाललंय. सर, तुम्हाला काय वाटतं? जी प्रत्येक भारतीयाच्या मनातली जी भावना होती की असा जो अटॅक आपल्या उरीमध्ये झालेला आहे त्याचा करारी जबाब सगळ्यांनी दिला पाहिजे, त्या भारतीयाच्या प्रत्येक मनाची ही आकांक्षा आपले जे नेते आहेत ते नेते आणि आपली आर्मी यांनी अत्यंत चपकलपणे, अत्यंत योग्य पद्धतीने पूर्ण केलेली आहे. उरीचा हल्ला झाला त्याच्यानंतर सर्जिकल स्ट्राईकने भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. परंतु आता खऱ्या अर्थानं देशासमोर आव्हानाचा काळ आहे. कारण देशात पाकिस्तान आणि भारताची युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हे सगळं असताना सीमेवरचं वातावरण असो किंवा देशातली परिस्थिती, या सगळ्यांची एक आपण चर्चा करणार आहोत. देशापुढे जी आव्हानं आहेत ती पेलण्यासाठी भारत किती सक्षम आहे हे जाणून घेण्यासाठी आता माझ्यासोबत काही तज्ज्ञ आहेत. कमांडंट आगाशे आहेत जे नेव्हीचे कमांडर राहिलेले आहेत. कमांडंट कुलथे सर आहेत आणि त्याच्यानंतर ब्रिगेडियर गिल सर सुद्धा आहेत. मी आगाशे सरांपासून सुरुवात करेल. आगाशे सर, आपण नेव्हीमध्ये होतात, ज्या पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईकचा विषय चाललाय, नेव्हीची खूप जबाबदारी वाढते कारण आज आपण असं कळतंय की नेव्हीने अनेक कार्यक्रम त्यांचे पोस्टपोन केले, रद्द केले आणि तयारी केली जातीये जर पाकिस्तानकडनं काही आगळीक झाली तर त्याला उत्तर देण्यासाठी. आपण कशा पद्धतीने बघता? सैनिक आपले किती सक्षम आहेत? नेव्ही विशेषतः आपली किती सक्षम आहे? असं अनेक वेळा पाकिस्तानकडून असं दर्शवण्यात येतं की आम्ही सुद्धा न्यूक्लिअर पॉवर आहोत, पण भारताचं जे डॉक्ट्रिन आहे नो फर्स्ट यूज, म्हणजे जर तुम्ही नो फर्स्ट यूजचा अर्थ असाही आहे की जर तुम्ही न्यूक्लिअर अटॅक केला तर आमच्याकडे दुसऱ्या अटॅकमध्ये तुम्हाला पूर्ण नेस्तनाबूत करायची शक्ती आहे आणि ती शक्ती भारतीय नौदलाकडे असते. कारण बाकीचे सगळे न्यूक्लिअर प्लॅटफॉर्म्स असतात जमिनीवरचे ते आधी शत्रूला माहीत असतात, पण बोटीवर असलेला न्यूक्लिअर प्लॅटफॉर्म हा मुव्हिंग असतो किंवा पाणबुडीवर असलेला न्यूक्लिअर प्लॅटफॉर्म हा शत्रूला कधी सापडू शकत नाही. तर वी हॅव द केपेबिलिटी फॉर सेकंड अटॅक विच विल बी टोटली डिव्हास्टेटिंग फॉर द कंट्री. पाकिस्तान कॅन बी वाईप्ड आउट इन द सेकंड अटॅक दॅट वी डू. हे नौदलाचं विशेष महत्व आहे. आणि जर नौदलाने पाकिस्तानचं ब्लॉकेड केलं म्हणजे कोणतंही जहाज हे पाकिस्तानच्या बंदरांमध्ये जाऊ शकत नाही किंवा बाहेर येऊ शकत नाही, अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर पाकिस्तान फार दिवस राहू शकणार नाही. आपल्या कूटनीतीचा हाही पुढचा टप्पा असू शकतो.
जरूर होऊ शकतं. कुलते सर, मी तुमच्याकडनं एक कमेंट अपेक्षित आहे. ज्या पद्धतीचा आजपर्यंतचा इतिहास राहिला की पाकिस्तानने आगळीक केली, आपण त्याला प्रत्युत्तर दिलं की पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा अटॅक होत असतो. तुम्हाला काय वाटतंय की काय होऊ शकतंय या काळात? याच्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे सर्जिकल अटॅकला जे पाकिस्तानने डिनाय केलेलं आहे त्याच्यामुळे आपण म्हणतो की रिटॅलिएट करेल पाकिस्तान. पहिली गोष्ट म्हणजे आजच्या तारखेपर्यंत तरी डिनायल मोडमध्ये आहे की अशा पद्धतीचा अटॅक झालेला नाही. तो का ऍक्सेप्ट करेल? कारण की ऍक्सेप्ट करणं म्हणजे हे ऍक्सेप्ट करणं की माझ्याकडे एक ट्रेनिंग कॅम्प आहेत, त्यांचा लॉन्चिंग पॅड आहे आणि तिथे खरंच मिलिटंट होते. तो आतापर्यंत म्हणतो की आमची सरजमीन ही वापरल्या जात नाही. त्याच्यामुळं तो जो डिनायल मोडमध्ये आहे तर तो आता द्विधा मनस्थिती सापडलेला आहे की ह्या अटॅकला ऍक्सेप्ट करायचं की नाही करायचं. त्याच्यामुळे त्यांच्याकडे जे 2-3 स्पिअर हेड आहेत, म्हणजे त्यांचे जसे हेड ऑफ द कंट्री ज्याला म्हणतो, तर त्याच्यामध्ये आर्मी वेगळं बोलतंय. आज जर तुम्ही बघाल तर अजून सुद्धा त्यांच्या अशी कन्सॉलिडेटेड आणि क्लिअर कट मेसेज किंवा स्टँड ह्या सर्जिकल अटॅकबद्दल येत नाहीये. त्याच्यामुळे लगेचच तो काही त्याच्यावर ऍक्शन करू शकेल असं तरी मला माझ्या ओपिनियनमध्ये वाटत नाही. सर, आत्ताच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तान एकटा पडल्याचं वाटतंय. जसं आपण म्हणताय की नेतृत्वहीन आहे पाकिस्तान, नेमकं कोण चालवतंय पाकिस्तान कळत नाही, तसं जगाच्या व्यासपीठावर पण भारताने एकटं पाडलं पाकिस्तान. 100% पाडलेलं आहे. कारण की अशा पद्धतीचे सर्जिकल अटॅक एवढ्या प्रमाणात नाही पण छोट्या फाट्या प्रमाणात होत असतात, होत राहिले पण असतील मागे, ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. परंतु हा जो सर्जिकल अटॅक आपण एवढा ओपनली ऍक्सेप्ट केला आणि त्यांच्याही निदर्शनास आणून दिला. जसं मी नेहमी सांगतोय की आपल्या डीजीएमओ डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशननी अटॅकच्या अगोदर सुद्धा आणि नंतर सुद्धा त्यांचा जो काउंटर पार्ट आहे पाकिस्तानमधला डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन, त्यांना लूपमध्ये ठेवलं, त्यांना इन्फॉर्म ठेवलं आणि अशी जाणीव करून दिली आपल्या भारतीय सेनेने आणि भारतीय शासनाने की आम्ही तुम्हाला उलट मदत करतोय. हा काही पाकिस्तानवर हल्ला नाही आहे. सर्वीकडे जगभर असं पिक्चर क्रिएट केलेलं आहे की भारताने पाकिस्तानला जे जमत नाहीये मिलिटंटला वाईप ऑफ करण्यासाठी, आणि ते म्हणतात की आम्हाला सापडतच नाहीये, आमच्याकडे नाहीच आहे, म्हणजे त्यांना सापडत नाहीयेत, तर आम्ही सापडून दिले, आम्ही संपवले. तर आपण डीजीएमओने नंतर स्टेटमेंट पण दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे, अशी जर पुन्हा भविष्यात मदत लागली तर नक्कीच सांगा. सर, असं एक धमकी दिली गेली पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडनं की आम्ही न्यूक्लिअरचा वापर करू. तुम्हाला काय वाटतं कितपत हे सगळं शक्य आहे? बघा, असं आहे की हे काय म्हणजे दिवाळीचा फटाका नाही आहे की तो केव्हाही घेतला आणि फोडला. कारण की न्यूक्लिअर अटॅक करणे म्हणजे 1947ला ज्यावेळेस अमेरिकेने केलं असेल जपानवर त्यावेळेसचा भाग निराळा होता. आज टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स झालेली आहे की तुम्ही नुसतं काय विचार करता हे सुद्धा बाकीच्या देशाला कळतं. ब्रेन मॅपिंग म्हणू शकतो त्याला, आम्ही थोडं एक्झॅगरेट करतोय. परंतु कुठल्याही पद्धतीची मुवमेंट, कुठल्याही पद्धतीची इव्हन मॅन मुवमेंट, मशिनरी मुवमेंट करत असताना सुद्धा ती टॅप केल्या जाऊ शकते. त्याचे म्हणजे थर्मल इमेजेसने म्हणा किंवा आणखीन कुठल्या सॅटेलाइट टेक्नॉलॉजीने म्हणा. तर हे करत असताना याला 1-1.5 महिन्याचा काळ अगोदर घालवावा लागतो. असं सहजासहजी आम्ही करू म्हणजे तेवढं सोपं नाही आहे. ब्रिगेडियर गिल सर, मैं आपके पास आना चाहूंगा. सर, मुझे बताइए कि जिस तरीके से धमकियां पाकिस्तान भी दे रहा है, इंडियन आर्मी किस तरीके से तैयार है, किस तरीके से उसको जवाब दे सकती है? पहली बात तो हमारी जो इंडियन आर्मी है एक बहुत ही स्ट्रांग और उम्दा आर्मी है पूरी दुनिया में, और हमारी जो इंटरनल स्ट्रेंथ है, आप फिजिकल स्ट्रेंथ मत देखिए, हमारी इंटरनल स्ट्रेंथ है वो हमारी सिविलाइजेशन से जुड़ी हुई है, जो कि हमारी सिविलाइजेशन से आई हुई स्ट्रेंथ हमारी इंडियन आर्मी बहुत ही स्ट्रांग है. जो कि हमारे जवान हैं, जेसीओज हैं, ऑफिसर्स हैं, वो इस देश के लिए कभी भी किसी टाइम पर कभी भी अपना पूरा मुकाबला करते हुए अपने आप को सेक्रीफाइस कर सकते हैं ताकि हमारी जो कंट्री है वो बिल्कुल सेफ रहे. दूसरी बात यह है कि हमेशा हम लोग एक चीज को मद्देनजर रखते रहे हैं कि पाकिस्तान बोलता है कि हम न्यूक्लियर का इस्तेमाल करेंगे. वो अब इतना होक्स हो गया है, वो इतना इस स्तर पर पहुंच गया है कि अभी ये सिर्फ एक कहने की बात हो गई है, डिस्कशन की बात हो गई है. न्यूक्लियर डेटरेंट, अभी जो डेटरेंट है उसके पास में, वो उसको डेटरेंट के तौर पर ही इस्तेमाल कर सकता है, ना कि वो असल में उसका इस्तेमाल कर सकता है. क्योंकि बाकी कंट्रीज हैं उनके ऊपर बहुत ही ज्यादा उन्होंने एम्बार्गोज लगा रखे हैं. बहुत टेक्नोलॉजी है ताकि उसका इस्तेमाल ना हो सके. अभी जिस तरीके के पाकिस्तान में हालात है कि नवाज शरीफ पर भी दबाव लाया जा रहा है और वहां की आर्मी शायद उसको हैंडओवर भी करेगी पाकिस्तान को, और उनकी तरफ से अगर कुछ किया जाता है, पाकिस्तान की तरफ से अगर आक्रमण होता है कोई, तो आपको क्या लगता है कि जो वॉर, जिस तरीके का वॉर हम लोग चाहते हैं
कि जो वॉर नहीं चाहते हम लोग, लेकिन सिर्फ जवाब देना चाहते हैं या खुद की सेफ्टी चाहते हैं, लेकिन जबरदस्ती भारत को अगर इसमें अगर ढकेला जाएगा युद्ध की ओर, तो किस तरीके से आप लोगों को बताएंगे देश के कि उनका रवैया क्या होना चाहिए और सरकार का या सैनिक बल का क्या होना चाहिए? पहली बात तो पाकिस्तान की जो गवर्नमेंट है एक नाम के लिए डेमोक्रेटिक गवर्नमेंट है, एक्चुअल जो कंट्रोल है उस डेमोक्रेसी का वो पूरा का पूरा उनके आर्म्ड फोर्सेस के साथ में है। ये एक जो उनके जो जितने भी प्राइम मिनिस्टर या मंत्री हैं वो एक शोकेसिंग है, एक डेमोक्रेसी की शोकेसिंग है, पावर आर्म्ड फोर्सेस के साथ में है, पहली बात। दूसरी बात यह है कि अगर पाकिस्तान कोई भी ऐसा फैसला करता है कि वो भारत के ऊपर, चाहे वो लिमिटेड वॉर, ऑल आउट वॉर और न्यूक्लियर वॉर से शॉर्ट करते हुए कोई भी वॉर का कभी भी फैसला करता है, तो उसे एक मुंह तोड़ जवाब मिलेगा, क्योंकि इंडियन आर्म्ड फोर्सेस पूरी तरह हर मौके के ऊपर, हर इलाके के अंदर, हर पोस्ट के ऊपर पूरी तैयार है। आपण बघू शकतोय, खरं तर देशवासियांच्या भावना ज्या आहेत त्या तीव्र असल्या तरी जे काही तज्ज्ञ आहेत या विषयातले त्यांनी आपली मतं मांडलेली आहे। खरं तर आज या केवळ भोसला मिलिटरी कॉलेजमध्येच नाही तर सगळीकडे लोकांची एक भावना आहे की अब तो नगाड़ा बजी चुका है सरहद पर शैतान का और नक्शे पर से नाम मिटा दो पापी पाकिस्तान का। या मुलांनीही त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये फिल्मी शेरोशायरी करून पाकिस्तानला योग्य उत्तर दिलं। मला वाटतं या चर्चेचा समारोप करताना सुद्धा या मित्राची जी कविता आहे आपण तिच्याने करू कि पाक तेरा ख्वाब अब नजारा ही रहेगा, ए पाक तेरा ख्वाब अब नजारा ही रहेगा और तू किस्मत का मारा है, मारा ही रहेगा। तेरे हर सवाल का जवाब करारा ही रहेगा और कश्मीर हमारा है, हमारा ही रहेगा। दोस्तों को दोस्ती से, गद्दारों को तलवार से, भारत को चाहता है जो भी हो प्यार से। ए सर पटक के जहाँ भी दे दे है धार कहा तेरी शमशीर में, कश्मीर तो लिखी हुई है मेरे भारत के तकदीर में। और कश्मीर के बगैर मेरी जिंदगानी नहीं, कश्मीर के बगैर मेरी जिंदगानी नहीं। ऐ दुश्मन संभल जा, मेरे रगों में जितनी खून तेरे कुएं में उतनी पानी नहीं। और बीवी बच्चों से बढ़कर कश्मीर तो मेरी जानू है, मत करना धमाके की बात, भारत का हर पत्थर परमाणु है। भारत माता की जय। मला वाटतं यापेक्षा योग्य समारोप या चर्चेचा असू शकत नाही। भारताला कधीही युद्ध नकोय, पण ते लादलं गेलं तर त्याला उत्तर देण्यासाठी भारतच नाही, भारतीय सैन्यच नाही तर भारतातले नागरिक सुद्धा सक्षम आहे। मला वाटतं यातनं योग्य तो बोध पाकिस्तान घेईल आणि त्याची जी आगळीक आहे ती सुद्धा रोखली जाईल आणि पुन्हा एकदा देशाच्या संरक्षणासाठी जे लोक शहीद होत आहे, शहीदांची ही यादी अशा पद्धतीनं वाढणार नाही आणि केवळ भारतच नाही तर सर्वच लोक सुरक्षित आणि शांततेत जगू शकतील, हा संदेश या सगळ्या चर्चेतनं दिलेला आहे या सर्व लोकांनी। कॅमेरा पर्सन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।